सर बाजूला मला सर बस तिथं बस माग नाही आता दमवते म्हणजे काय आहे की नाही काय राम राम अप्पा. राम राम येऊ का? या धनोबा कसा आहेस? सगळं ठीक? घे घे घे. अरे तसा नाही, आण इकडं मी देतो. दोन लुगड. अप्पा अप्पा तिकडे बस माफ करा येडं कुठचं. आप्पा गावाला जाऊन वाळीतच टाकलं तुम्ही. नाही तसं नाही अहो मग कसा आहे सांगा तरी. गावची 2 वेळा भरली काल. येणार होतो पण आला नाही. कसा आहे गावची यात्रा यायला लागली. तिथं पण नाही आला. रागावला जाऊन आमच्यावर. रागावलं नाही पण आम्ही रागावलो ना. तस गावचा देव तुमच्या अंगणात, तुम्ही करा माझ. गाव काय हात जोडत येते तुमच्या दाराशी. घरातून बाहेर पडलं तर शेपूट मागे येते. काम सावरायची का त्याला आवरायचं आणि म्या म्हणून एकट्यानं कुठं लक्ष द्यायचं. आपण गावची काय रीतभात सांभाळायची का नाही. आणि एकटं कशा पाहिजे चंद्याला बसवला ना शहरात, हे की त्याला बोलवून. त्याला रजा नाही, त्याला काम असते. आम्ही दररोज कामातच बसलोय. गावाला आडव घालतोस ना, हे ह्याच पायी बोललो तुला. तू काही चंद्याला बोलवणार नाहीस, गावकी येणार नाही. तुमच्या सहकार्याशिवाय यात्रा होणार कशी. हे का पे बोलू नये पण बोलतोच. तुम्ही असं देवाकडे पाठ फिरवली आणि गावाकडे लक्ष दिली ना, त्यामुळे तुमचं हे असं झालंय. आता असं झालं म्हणजे कसं झालंय. असं झालं म्हणजे हे असं देव बघत असतो आप्पा. तुम्ही असंच जर वागत राहिला तर तुमच्या धाकट्या लेकाचं पण असंच होईल. बघ काय बघायचं ते. गावाला आडवं लावत्या.
शिस्ती जाऊ बाळांनो, त्याला लांब कुठे नेऊ नको. बरं झाला आला बाबा. गणा हे गणा हे घे. हे तुझ्यासाठी आहे, पण आता नाही करायचं. ओके आणि अप्पा आज मला कशाला असू दे अप्पा. ते आता आपली आता बरं ऐक, हा बोल. यात्रेला आहेस ना तू? यात्रा नाही अप्पा. अरे पण काय कसं आहे, त्या गाण्याकडे बघायचं, देव सजवायचा, मंदिर सजवायचं. का गावकऱ्याच की अप्पा सगळे करतील ना ते. अरे पण मान आपला आहे, ते आपल्याला सगळं करायला लागणार. हो अप्पा मला ते कळतंय, पण मला रजा नको मिळाला. सारखी रजा घेतली ना तर ऑफिस हातून काढतो मला. अरे तुम्हाला खरं आहे बाबा तुझं, माझं नशीबच फिरलं. वय गेली, चांगलं शहाणं पोर. ताप काय येतो आणि खुळकावर बसत काय. जदू देवाचा खूप होईल रे. बाप्पा जास्त खूप वर्ग नसतो. डोक्यात कोणी बरोबर कसं बरोबर ते कोणी सांगू दे, तू यात्रेला करायचं मला सांग. नाही अप्पा जमणार मला. तसं आता छोट्याची परीक्षा पुढच्या महिन्यामध्ये नाही जमणार मला. बाप्पा फुलाच्या माळा द्या की. हा आणतो आणतो एक. हॅलो पंडा आपांच्याकडनं फोटो मागून घे. ठीक आहे बाबा, क्या अप्पा फोड द्या की. एक मिनिट आणतो. फुलाच्या माळा मी कोल्हापूरची फुलाच्या माळा घेऊन आलो. बरं झालं सजावट करूया. हा ते घ्या बोलून. चांगलं सगळं पोरांनो. बाप्पा दोरा द्या लवकर. दोरा नाही, दोऱ्याच्या ऐवजी ही पट्टी कोण टाकली? ही पट्टी चिपकत होतं दोऱ्याला. ते म्हणाले ती पट्टी चिपकत. अरे दिप्या टेस्टर आणला रे तू. टेस्टवर नाही. आपाच्या जरा मागून घे की टेस्टर. अप्पा टेस्टर का घे. अरे टेस्ट नाही बाळानो. टेस्टर नाही. टेस्ट नाही. कसा हा टेस्टर नाही घेऊ. टेस्टर नाही. अरे आपल्या वाड्यात तिथं बसते बसतात ते. गडबडीच्या वेळेला काय तर मध्ये पटल आहे. तिथं बस. शिस्ती जायचं काम असतं. गुरुजी तुम्ही इथं बसून तयारी करा.
बरोबर. अरे बरं 9 झालं का नाही? लवकर लवकर आवरा. गुरुजी चहा घ्या ना वर. इकडे इकडे जा चालेल. आपा काय झाले सकाळपासून जातो चालू आहे. जरा चहाचं बघा की पोरं जमल्यात हो. काय मला पण दमायला झालंय मला पण चहा हवाच आहे पण आबा जरा इकडे. घरातला साखर संपत आलाय म्हणजे तसं टेन्शन ना आतापर्यंत होईल. अहो असं कसं आपा चहा द्यायला होता ना त्याच्याकडनं घ्यायचं भरून चहा साखर लागलची वस्तू. अरे बंडा हा, पिंट्या. स्विच चालू काय करते का सांगायचं? लाईट लागते का बघ. हो बरं असू द्या चंदी येणार आहे का नाही ते सांगा. तो येणार नाही. ए अरे झाला तिथं बसून घ्या. अरे बाबा कशाला खर्च काढून वाळली खर्च काढतोय टाकतोच मी विचारावं दे. अप्पा कळसाची तयार झाली काय? हा झालं झालं कसं कालच आहे. बरोबर. अरे बंडा परमात्मने नाशाय गोविंदाय नमो नमः. नारायण नमः स्वाहा. ओम यज्ञ यज्ञ शांती यज्ञ देवाय स्वाहा. आलो पुजारी कळस कळस घेऊन आलो. अरे आपा पडले आपा पडले. अरे बसा 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 कुठे चाललाय? आपा आपा हे पाणी पाणी. ते काय टप्पा हे काय बसा कशाला गर्दी करताय? आता कळसाचं कसं करायचं? अप्पा आहेत ती गणा पण आहे त्यांच्या संगतीला. ते येड्या गाण्याच्या हातनं काय कळस बसायचं नाही. तसं कशाला म्हणताय? गुरुजी आप्पा शुद्धीवर आल्यात आता आणखी खोळंबा नको. बरं चालतं. पूजेची सुरुवात करा तुम्ही. बरोबर. ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. ओम यज्ञ बरं चला तोवर आपण कळ सांगू. आपाशी नाही काय जमायचं. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मे नाशाय गोविंदाय नमः. ओम नमः शिवाय. आबा मला पण थकायले नाही आता जमलं. कळसाचं कसं करायचं बाबा? त्या येड्या गाण्याच्या हातनं कळस बसवायचं नाही आधीच सांगतो. होय देवाचं कसं एकदम पद्धतीत झालं पाहिजे. अरे हो हो बाप्पाला घातला मान आहे. ते आम्हाला माहित नाही. जमत नसेल तर मान सोडून द्यायचा आम्ही तयार आहोत. तू कोण घेणार मान? अरे प्रत्येक वेळी त्यांना कसा मान द्यायचा? तुला मान त्यांच्या बाप्पाने दिलता तुम्हाला. अरे प्रत्येक वेळी कधीच घ्यायचा मान. थांबा 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 आप्पाला काय बोलायचं थांबा. पोरांनो थांबा मी घेतो कळस. गाना साथ देशील ना मला? अरे येड बसवते. वरांनो, चला. खावा खावा गावची यात्रा आल्या. देवाची गाणी वगैरे काय लावतात? देवाची गाणी लावा. ढोल कशी वाजवा?
यात्रा सुरुवात झाली आहे. ज्योतिबाच्या नावाने ज्योतिबाच्या नावाने शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तसे. यात्रा म्हणजे मांगल्याचं प्रतीक असतं. यात्रा हा सण उत्सव देवाचा नसतोच. आपल्या आपांना भोळ आली कोणतरी म्हणलं की त्या एड्या गणेशातलं पूजा चालणार नाही. महाराज देवाला तर सगळी फुलं सारखीच आणि गणेश त्याचा एक साजूक कुठला मनात हेवा देवा नाही, मनात पडू भावना नाही, मी पण आहे. आणि आपला चंद्रशेखर चंदू गावी गेला शहरी गेला की गावाकडे यायचं ना कधी पाहिलंच नाही. परंतु तो आज आला आप्पाकडे आपण पागे लागलो होतो चंदू कधी येणार चंदू कधी येणार. तो आला. चंदू तुम्ही येत जा रे गावाकडे, तुमची गावाला गरज आहे. तो आलास आणि सिनेमाची गाणी बंद झाली, ढोल ताशे लागले. तुम्हाला तुमची गावाला गरज आहे, तुम्ही येत जा. सण उत्सव एक निमित्त असतं, देवाची यात्रा एक निमित्त असतं. सण हा देवाचा नसतोच, तो विचारांचा समाजाचा आणि नात्यांचा असतो आणि तो गावाचा असतो. वा गुरुजी वा. चालू मग वा एखादं भजन होतं. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. वा, या, या, बसा, बसा. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. अप्पा तुम्ही चंदूच्या बाबाकडे पाठला आला असा, तो आई येत नाही म्हणून. तुमचा इशन्या कुठं आहे? यात्रा 4 दिवस राहिले, त्याला बोलवून घ्या 4 दिवसात. होय होय, चला आपण भजन ऐकू. चला चला होय चला. होय, आता आलो. बाजूबद्दल तुझं होय.